बोरगाव कसनाळ रस्ता कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोले यांनी दिला 3.5 कोटींचा निधी। बोरगाव कसनाळ जंगमवाडी या आंतरराज्य रस्त्याची मोठी दुर्दशा झाली होती। ही समस्या लक्षात घेऊन निप्पाणीच्या आमदार शशिकला जोले, माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोले यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यामधून 2 किलोमीटर रस्त्यासाठी 3,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। हा रस्ता फार खराब झाल्याने वाहनधारकांबरोबरच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। या रस्त्यासाठी जोले वहिनी यांनी भरघोस निधी दिल्याने वाहनधारक व नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी बोलताना निपाणी ग्रामीण भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब कदम म्हणाले की आमदार शशिकला जोले, माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोले यांनी निप्पाणी मतदारसंघाचा चौफेर विकास केला आहे। सत्ता नसतानाही त्या निधी खेचून आणत आहेत। कसनाळ बोरगाव या आंतरराज्य रस्त्यासाठी 3.5 कोटींचा निधी दिला असून रस्त्याचं काम दर्जेदार होणार असल्याचं सांगितलंय। यावेळी हाल शुगरचे संचालक श्रीकांत बन्ने म्हणाले की जोले दाम्पत्यांनी या भागाच्या विकासासाठी सातत्याने निधी दिला आहे। आंतरराज्य रस्त्याची समस्या लक्षात घेऊन तात्काळ अण्णा वहिनींनी निधी दिला आहे, त्यामुळे रस्त्याची समस्या मिटणार असल्याचे सांगितले। ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर अजय पाटील म्हणाले की अण्णा वहिनींच्या माध्यमातून कसनाळ व मानकापुरात कोट्यावधी रुपयांची कामं झाली आहेत। रस्त्यासाठी भरघोस निधी दिल्याने या रस्त्याचं काम दर्जेदार होणार असल्याचं सांगितलंय। यावेळी हाल शुगरचे व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक शरद झंगटे, देवाप्पा देवकते, सुहास घुगे, माजी संचालक युनुस मुल्लानी, जितू पाटील, चिमासो नाडगे, अरविंद पाटील, राजू भदरगडे, बंडू खत, डॉक्टर मंगेश अर्गे, अमोल करवते, जयश्री पुजारी, विनोद बोदले, विश्वास नाईक, रमेश मगदूम, भानुदास मगदूम, बबन नाईक, चंद्रकांत पाटील, प्रवीण नाईक, प्रभाकर जाधव, नितीन कांबळे, श्रीधर नाईक, राजू नाईक, आनंदा मगदूम, दादा मगदूम, किरण जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳಾದ ಸೌ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಮತ್ತು ಬಿಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಮಧ್ಯವರ್ತಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮಾಜಿ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಶ್ರೀಮಾನ್ಯ ಅನಸವಣ್ಣ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಕಸನಾಳ ಹಾಗೂ ಬೋರ್ಗಾವಾಡಿ ಒಂದು ನಾಗರಿಕ ಹಾಗೂ ರೈತರ ಒಂದು ಬೇಡಿಕೆಗೆ ಬೇಗನೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಸುಮಾರು ಒಂದು ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಗಡಿ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮೊತ್ತವನ್ನು 3,50,00,000 ರೂಪಾಯಿ 2 ಕಿಲೋಮೀಟರ್ PWD ಇಲಾಖೆಯಿಂದ ಅನುದಾನ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ವರದಾನ ಕೊಟ್ಟಂಥ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಣ್ಣವಹಿನಿಯವರಿಗೆ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಕಸನಾಳ ಬೋರ್ಗಾವಾಡಿ ಹಾಗೂ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕು ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕ ಪರವಾಗಿ ತುಂಬ ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। हा एवढा मोठा बंद या रस्त्यासाठी आपले सर्वांचे लाडके नेतृत्व असलेले आमदार शशिकला जोले आपले गेली DCC बँकेचे अध्यक्ष माननीय अण्णाजी या ठिकाणी आपल्याला एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि हा जो रस्त्याचा प्रयत्न होता तो या ठिकाणी दिलेला आहे। तर जवळपास 3.5 कोटीचा फंड या ठिकाणी या कामासाठी मंजूर झालेला आहे। आणि या कामासाठी सर्व नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपल्या गावातून जो रस्ता होत आहे त्या कामाचं चांगलं पद्धत की आपल्या निप्पाणी मतदारसंघाचा चौफेर विकास करत असताना निप्पाणी मतदारसंघाची विकास कामाची घोडदौड चालू असताना कसनाळ ते बोरगाववाडी हा रस्ता खूपच खराब झालेला आहे। या रस्त्याची वारंवार मागणी होत होती की रस्ता खराब झालेला आहे, या रस्ता चांगला व्हावा, आपल्या सर्व मतदारसंघातील सर्व लोकांना या रस्त्याचा चांगला सदुपयोग व्हावा या उद्देशानं अण्णा वहिनींनी या रस्त्यासाठी विशेष लक्ष देऊन या रस्त्यासाठी 3,50,00,000 रुपयाचा एवढा मोठा भरीव निधी मंजूर झालेला आहे। या रस्त्याचं काम दर्जेदार चांगल्या पद्धतीने तर होईलच, तसेच कसनाळ व परिसरात सर्व विकास कामांची कामं चालूच आहेत। आणि जरी कसनाळ गावासाठी विशेष कामांचे जर काही प्रयत्न असेल त्यांनी केलेली कामं तर आहेतच, पण आणि सुद्धा काही गरज असेल तर येणाऱ्या काळामध्ये अण्णा वहिनी निश्चितच ती कामं आपली पूर्ण करतील। येणाऱ्या सर्व तालुका पंचायत असते, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वजण आपण अण्णा वहिनींच्या पाठीशी राहूया, भाजप पक्षाच्या पाठीशी राहूया। आणि या कसनाळ व कसनाळ परिसरातून अण्णा वहिनींना भाजप पक्षाला जास्तीत जास्त मतांकी देऊन आणि विकास कामे करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करूया। आता तर विकास कामे होतच आहेत, पण याच्यापेक्षा सुद्धा जास्त विकास कामे व्हावीत, अण्णा वहिनींच्याकडून आपल्या भागाचा चांगला विकास व्हावा या उद्देशानं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपण पण त्यांच्या पाठीशी प्रामाणिक राहूया।